पुढील 5 दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केलाय। आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये पावसाची तीव्रता कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे। दरम्यान 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। चंद्रपूर शहराच्या राजनगर, सहारा पार्क, आरवड भागामध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरल्यामुळे निर्माण झालेली बिकट स्थिती ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आली आहे। वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे इरई नदीच्या बॅकवॉटरमुळे चंद्रपूर शहरातील विविध भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान धाडसानं रेस्क्यू अभियान राबवतात। प्रशासनानं पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे। सातारा जिल्ह्यात कृष्णा, वेण्णा नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय। संगम, माऊली परिसरातील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पुराच्या पाण्याचा वेढा पडला। कैलास स्मशानभूमीतील अग्निकुंड देखील पाण्याखाली गेलाय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं कोयना धरण 90 टीएमसी वरती पोहोचलंय। धरणाचे 6 दरवाजे 4 फुटांपर्यंत उचलून उघडण्यात आलेले आहेत। तर कोयना नदीमध्ये तब्बल 33,826 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कण्हेर, धोम धरणामधून देखील मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाल्यामुळे धरणाचे 90% पाणीसाठा गेलाय। धरणामधून 19,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। करंजवण धरण भरल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असलेल्या मनमाड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण मनमाड थेट पाणीपुरवठा योजना ही कार्यान्वित करण्यात आलेली असून या धरण भरल्यामुळे मनमाडकरांनी समाधान व्यक्त केलंय। गेल्या 3 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या हलक्या ते मध्यम पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगासह सर्वच तालुक्यांमध्ये रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग आलेला असून पिकांची वाढही चांगली होतीये। मात्र हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असला तरी जलसाठ्यांसाठी समाधानकारक नाही। जिल्ह्यातील 8 मध्यम आणि 135 लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 13.69% पाणीसाठा आहे आणि 2 दिवसांमध्ये साठ्यात विशेष वाढ झालेली नाही। त्यामुळे प्रकल्प अद्याप तहानलेलेच असून आगामी काळामध्ये चांगल्या पावसाची गरज असल्याचं चित्र आहे। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि पेठ तालुक्यांना जोडणाऱ्या पार नदीवरील उंबुर्णे आणि झरी पुलावाचा भराव पावसामुळे वाहून गेला। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी जीवघेणी कसरत ये-जा करताना करावी लागतेय। भराव वाहून गेल्यानंतर देखील संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा सुरक्षेची उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पुलाचा भराव दुरुस्त करून सुरक्षित वाहतूक सुरू ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 29 आणि 30 जुलैला झालेल्या संततधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालं। जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधल्या 47 गावातील 24,000 शेतकऱ्यांच्या 26,008 हेक्टर शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय। नदी नाल्यांना पूर येऊन शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह खरीप पिकं बाधित झालेली असून अनेक ठिकाणी गाळ साचलाय। काही भागामध्ये पिकं पूर्णपणे वाहून गेल्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरतेय। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरून मंत्री गिरीश महाजन यांनी MNGL अधिकाऱ्यांवरती संताप व्यक्त केलाय। सलग दुसऱ्या दिवशी बैठकीला अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलंच खडसावलं। शुक्रवारी नाशिक महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी शहरामधील खड्ड्यांसाठी MNGLच्या कामांना जबाबदार धरत मंत्री महाजनांकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर कालच्या बैठकीसाठी अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी मी 2 दिवसांपासून नाशिकमध्ये आहे तरी तुमचा एकही अधिकारी भेटायला तयार नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय। शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संबंधित यंत्रणांनी तातडीनं जबाबदारीनं काम करावं असे निर्देश देखील त्यांनी दिले।
पूरे शहर में काम होने के बाद में इकट्ठे होते हो, थोड़ा रोड तोड़ देते हो। हाँ? क्या किया हुआ है? आपके नाम से सब चिल्ला रहे हैं कॉर्पोरेशन वाले। जब चाहे तब तोड़ देते, किसको पूछते नहीं। हाँ? 2 दिन से मैं यार बैठा हूँ, कल से मेरा कोई तो आदमी आएगा, कोई तो आदमी आएगा। एक आदमी नहीं आ रहा है आपका। कौन था कल? मैं तो मीटिंग में था। ना। आप कहाँ थे कल? कौन सी टीम रही आपकी? मैं कल से फोन कर रहा हूँ, अभी भी फोन कर रहा हूँ। हाँ? नहीं, ये कौन सा तरीका है आपका काम करने का? हाँ? अब लोग पागल है यहाँ पे बैठे हुए। कुंभ मेला है, 10-12 करोड़ लोग आएंगे, 1 साल बचा हुआ है। हाँ? क्या तैयारी कर रहे हैं? आपको मीटिंग में भी आना नहीं है तो? अरे कोई तो आदमी होगा आपका तो? 5 बजे की मीटिंग थी, 6 बजे अभी भेज दो आप। अमरावतीमधील संवाद तरुणाईशी या कार्यक्रमामध्ये एफडीएचे आयुक्त अधिकारी तुकाराम मुंढेंनी तरुणांशी थेट संवाद साधलाय. आपल्या पारदर्शक प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढेंना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हा कार्यक्रम PR पोटे शैक्षणिक संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. इतिहासामध्ये असे बरेच अधिकारी आले, पदाधिकारी आले, नेते आले. किती जणांची नोंद आहे? महात्मा गांधी किती श्रीमंत होते? नेल्सन मंडेला किती श्रीमंत होते? डॉक्टर बाबासाहेबांकडे कोणते मोठे बंगले होते? जी महाराजांनी स्वतःचे असे किती बंगले बांधून त्याच्यात राजवाडे तयार केले होते? त्यांना आपण का विसरत नाही? जगाच्या इतिहासावरती, आपल्या काळजावरती त्यांचं नाव का कोरले गेलेले आहेत? का आपण फक्त बिल गेट्सचं आणि यांचंच नाव घेऊन पुढे जातोय का? इमॅजिन करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने नेहरूपासून आंबेडकरापर्यंत सर्वजण होते, सरदार पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते, या सर्वांनी जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांनी प्रत्येकाला तत्कालीन 21 वर्षानंतर 18 वर्षाच्या वर त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. तो जर अधिकार नसता तर तुम्हाला आज आपल्याला हवं तसं शासन निवडता आलं असतं का? याचा विचार करा. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील तपासणी मोहिमेची माहिती दिली. राज्यातील 1400 ठिकाणी अन्न पदार्थांची तपासणी करण्यात आलेली असून जवळपास 100 ठिकाणी ड्रग्ज संदर्भामध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर 400च्या जवळपास ठिकाणी सस्पेन्शन आणि इम्प्रूव्हमेंट नोटीस देखील बजावण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न औषध मिळालं पाहिजे, यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन मुंढेंनी केलंय. महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत. 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहेत. त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे. 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटली पाहिजेत आणि एफडीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे, या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. अलिबाग इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आणि महसूल दिन कार्यक्रमातील प्रोटोकॉलच्या वादावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी निमंत्रण आणि प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंचावरून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती. या प्रकरणावरती आता स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. चांगल्या कार्यक्रमामध्ये वाद निर्माण करणं हा तटकरे कुटुंबाचा गुणधर्म आहे. लोकांना कमी लेखून राजकीय फायदा घेण्याची ही त्यांची कार्यपद्धती आहे. संपूर्ण रायगडवासियांचा अवमान असून जनता योग्य वेळी त्यांना उत्तर दे, असा घणाघात दळवी यांनी केलाय. महसूल दिनाच्या कार्यक्रमातून सुरू झालेला हा वाद आता रायगडच्या राजकारणामध्ये नव्या संघर्षाला तोंड फुटण्याचे चिन्ह दिसत आहे. याच कार्यक्रमामध्ये मंत्री भरत गोगावलेंनी मंत्रिपद सोडण्याचीही भाषा केली आहे.
30 वर्षाचं तुमच्या कालखंडामध्ये तेव्हा मंत्रिपद सोडणारा एकमेव आमदार असेल त्यावेळेला मंत्रिपद दिलं होतं का नाही विचारा. परंतु या गोरगरीब जनतेचा सेवक म्हणून आम्ही काम करतोय. जोपर्यंत तुम्ही मंत्रिपद द्याल तोपर्यंत आम्ही काम करू. ज्यावेळेला सांगाल, उद्या जरी सांगितलं शेठ तुम्हाला उद्या राजीनामा द्यायचा आहे, बरं शेठची तयारी आहे. 2047 पर्यंत भाजपचं सरकार राहणार आहे. हे सरकार टिकवून ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पाठीशी प्रचंड ताकद लावून विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. ते रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. ताकदीनं बोलायचं आपल्या सरकारने. आणि त्यामुळं आता प्रश्न शोधा, प्रश्न काढा, प्रश्नांची उत्तरं शोधा आणि आपल्या सरकारकडे जास्तीत जास्त काम करून घ्या. आपलं सरकार, महायुतीचं सरकार हे 2047 कोणत्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी जनतेच्या सेवेकरता असलं पाहिजे. याकरता महायुतीचं सरकार आणण्याकरता, आपलं सरकार आणण्याकरता देवेंद्रजी या राज्याचे प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचं चिन्ह आम्हाला मिळणार आणि मिळालंच नाही तर पक्षचिन्ह गोठवलं जाईल असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना भवनातील बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलंय. पक्षाच्या चिन्हाबाबत न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कम असून न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्याबरोबरच ज्यांना पक्षानं दिलेली जबाबदारी पार पडता येत नसेल त्यांनी पद सोडावं, अन्यथा ती जबाबदारी दुसऱ्यांकडे दिली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. 2029च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू करा असा संदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यानंतर निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला दिलं. या निर्णयाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय. त्यामुळे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह नेमकं कोणाच्या वाट्याला जातं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपचे 7 आणि विरोधी एमआयएमचे 16 नगरसेवकांचा समावेश आहे. बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि 2 पेक्षा जास्त अपत्यांसह विविध कारणांवरून पराभूत उमेदवारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. आता या सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले असून समाधानकारक उत्तर न दिल्यास एकतर्फी निर्णयाचा इशारा देखील प्रशासनानं दिलाय. त्यामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणांवरती याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. ते भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत. अतुल चव्हाण यांनी पदोन्नती रखडल्यामुळे नाराज होऊन राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची चौकशी सुरू असल्याची माहिती देखील समोर येते. सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार अपेक्षित पदोन्नतीसाठी इतर अधिकारी देखील रांगेत असल्यामुळे ती आताच मिळणं शक्य नव्हतं. राजीनामा मुख्य सचिवांना मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन देखील अद्याप ओबीसी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झालेले नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचं सांगत या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. सरकार ओबीसी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राज्यामधील ओबीसी विद्यार्थ्यांच्या एकूण 72 वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा अद्याप मुहूर्तच निघालेला नाही. जागा उपलब्ध असताना देखील प्रशासकीय दिरंगाईमुळे हजारो विद्यार्थ्यांवरती सध्या बेघर राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनातील या अनास्थेबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्याचा निर्वाह भत्ता आणि स्वाधार योजनेचा लाभ द्यायला पाहिजे. कारण सेमिस्टर सिस्टम सुरू झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेपासून तर अंतिम परीक्षा संपेपर्यंत जवळजवळ 12 महिन्याचा कालावधी लागतो आणि सरकार फक्त 10 महिन्याचा निर्वाह भत्ता देतो. उर्वरित कालावधीचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून द्यावा लागतो आणि म्हणून ही तफावत दूर करण्याकरता सर्व ठिकाणी समान सोयी सवलती दिल्या जातात, समान न्याय लावला जातो. परंतु इथे मात्र SC ST विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि ओबीसीची विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, ही असमानता सरकारने दूर करावी, ही आपल्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी मी सरकारपुढे ठेवतो. ऍडमिशनसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार कशी?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आता लढा थेट दिल्लीत पोहोचणार आहे। येत्या 5 ऑगस्ट रोजी जंतर मंतर इथं 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली आहे। या आंदोलनासाठी 1000 जणांना परवानगी मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय। दिवाची वारी दिल्लीच्या दारी अशी घोषणा देत केंद्र सरकारपर्यंत स्थानिकांच्या भावना पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याबरोबरच पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलेलं असून त्यांच्या निर्णयाचं बाळाराम पाटील यांनी स्वागत केलंय। दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या बाबतीत जी चालढकल जो हलगर्जीपणा केला जातोय त्या संदर्भात या ठिकाणी प्रचंड नाराजी आहे, प्रचंड असंतोष आहे आणि म्हणून लोक पोलिसांची दमनशाही प्रचंड पाऊस असतानाही 8 तारखेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले। हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही जंतर मंतरवर करतोय। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणामध्ये मुंबईतील विशेष NIA न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण 10 आरोपींविरोधात अखेर 5 वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आलेत। आरोपी निश्चित झाल्यामुळे या हाय प्रोफाईल प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा आणि खटल्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली खटला चालवला जाणार आहे। समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधीचा व्यवहार केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राहता पोलीस ठाण्यामध्ये खरातवरती गुन्हा दाखल असून समता पतसंस्थेमध्ये 57 लोकांच्या नावानं 100 बनावट खाती उघडून त्याद्वारे कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा आरोप आहे। काल खरातला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। आगामी 7 दिवसांमध्ये पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी होणार असून चौकशीमध्ये आणखी कोणाची नावं समोर येतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरामध्ये कोहिनूर इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक इमारत कोसळली, त्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये इमारतीचे मालक बिलाल अहमद अबुबकर खान आणि कंत्राटदार अशोक पासवान विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या इमारत दुर्घटनेमध्ये कंत्राटदार अशोक पासवान यांचा देखील मृत्यू झालाय, त्यामुळे प्रशासनानं मयतावरती गुन्हा दाखल केलाय। त्याचबरोबर दुसरीकडे भोईवाडा पोलिसांनी इमारतीत राहणाऱ्या अमृतलाल निषाद याला ताब्यात घेतलंय, कारण अमृतलाल निषाद हा इमारतीमध्ये रहिवाशांकडून पैसे गोळा करून त्यांनी अशोक पासवान याला दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राट दिलं होतं। त्यामुळे पोलिसांनी अमृतलाल निषाद याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे। लवकरच त्याच्या विरोधामध्ये देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। भिवंडीतील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंटच्या A विंगची इमारत दुरुस्ती दरम्यान कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। भिवंडी महानगरपालिकेनं कोहिनूर A आणि B विंग पूर्णपणे रिकामी केलेली असून A विंगमध्ये 38 आणि B विंगमध्ये 60 असे एकूण 98 फ्लॅट होते। आज सकाळी 10 वाजता ही संपूर्ण इमारत पाडण्याची कारवाई सुरू होणार आहे। पुण्याच्या कात्रज परिसरातील भारती हॉस्पिटलमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे। हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीलगत असलेली साधारण 20 फूट उंच आणि 100 फूट लांब जुनी दगडी सीमा भिंत अचानक कोसळली। या दुर्घटनेमध्ये भिंतीलगत पार्क केलेल्या साधारण 50 दुचाकी मलब्याखाली दबल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं। मात्र भिंत कोसळली तेव्हा परिसरामध्ये वर्दळ नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिंत ठिसूळ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। वसईतील पेल्हार पूर्व इथल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये कथित मेडिक्लेम घोटाळ्याचा प्रकार समोर आलाय। बनावट वैद्यकीय कागदपत्र, तपासणी अहवाल आणि उपचारांच्या नोंदींच्या आधारे 17 मेडिकल क्लेम मंजूर करून घेतले आणि त्याद्वारे बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची 10,21,920 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी डॉक्टर इम्रान खान, त्याची पत्नी पूजा खान, गौरव शर्मा आणि रजनीश होशायर यांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अजून कोणालाही अटक झालेली नाही। बजाजमधील सर्व्हिस मॅनेजर चेतन चव्हाणांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून 2026 मध्ये करण्यात आलेल्या विशेष ऑडिटमध्ये 2024 ते 2026 या कालावधीमध्ये विमा दाव्यांची पडताळणी करण्यात आली।
तपासादरम्यान 17 रुग्णांच्या उपचारांमध्ये गंभीर विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आलेला आहे. गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरला अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकानं रंगेहात पकडलंय. बुलढाणालगतच्या सुंदरखेड इथल्या एका आलिशान घरावरती छापा टाकून डमी रुग्ण पाठवून डॉक्टर गवई याला गर्भलिंग चाचणी करताना पकडण्यात आलं. तपासणीमध्ये त्याच्याकडे कोणतीही अधिकृत पदवी नसल्याचं समोर आलेलं असून गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचा मोठा साठा देखील जप्त करण्यात आलाय. यापूर्वी या डॉक्टरवरती अशा प्रकारची कारवाई झालेली होती. या प्रकरणी बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सकांनी माहिती देण्यामध्ये आलेली असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव MIDC परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई आहे. 62 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलेले असून 3,58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमध्ये इम्रान खान याला अटक करण्यात आलेली असून तपासामध्ये रफिक याचा देखील सहभाग निष्पन्न झालाय. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. सांगलीतील कर्जगी गावातील 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. पांडुरंग सोमनाथ कळकी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरलेला आहे आणि त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या अमानुष घटनेतील निकालाला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं असून नसरापूर प्रकरणानंतर अशा स्वरूपाची ही दुसरी शिक्षा ठरली आहे. कोकणात जाणाऱ्या मार्गावरती रायगडच्या खारपाडा टोलनाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी झालेली असताना टोल वसुली सुरू असल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकल्यानं संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोल कर्मचाऱ्यांवरती आगपाखड केली. त्यानंतर मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी थेट टोलनाक्यावरती जाऊन टोल वसुली बंद करून वाहनं जाऊ दिली आहेत. वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल घेऊ नयेत अशी मागणी मनसेनं केली आहे.